तर उद्यापासून मनोज जरांगे मराठवाड्याच्या दौऱ्याला उद्यापासून सुरुवात करणार आहेत। या दौऱ्याची सुरुवात हिंगोली जिल्ह्यापासून केली जाणार आहे। हिंगोलीमध्ये उद्या मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शांतता रॅली सुद्धा काढली जाणार आहे। या रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये कशी तयारी आहे आपण पाहूया। मनोज जरांगे उद्यापासून मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। हिंगोली शहरामध्ये शांतता रॅली काढून या दौऱ्याची सुरुवात केली जाणार आहे आणि याच शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरामध्ये तयारी जी आहे अंतिम टप्प्यात आलेली आहे। आपण माझ्या मागे बघू शकता अशा पद्धतीने मोठमोठे फ्लेक्स लावून आणि इतर सर्व साहित्य सामग्रीच्या माध्यमातून हिंगोली शहरामध्ये या शांतता रॅलीची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय। हिंगोली शहरामध्ये साधारणतः उद्या दुपारी मनोज जरांगे जे ते दाखल होतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये शहरात जे ते ही रॅली काढली जाणार आहे। या रॅलीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीने सुद्धा 16 पथक जे ते तैनात करण्यात आलेले आहेत। मराठा समाजातील नागरिक जे ते या शांतता रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होणार आहेत, मोठी गर्दी होणार आहे। या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सुद्धा सजग झाल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होणार आहे हे लक्षात घेता बाजारपेठेत जी वाहतूक असते ती सर्व वाहतूक पोलिसांच्या वतीने जे ते बंद करण्यात आलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तयारी पाहायला मिळते, कारण मनोज जरांगे यांची या मराठा आरक्षण आंदोलन काळामध्ये सर्वात मोठी सभा हिंगोलीमध्ये झाली होती आणि त्यानंतर या दौऱ्याची सुरुवात आता हिंगोलीमधूनच होतीये आणि या रॅलीमध्ये या शांतता रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यातील लाखो मराठा समाज बांधव हिंगोली शहरामध्ये उद्याला दाखल होईल असा अंदाज येथील संयोजकांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।